आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं ह्या विषयावर अनेक व्हिडिओज आहेत. आज मी तुम्हाला घर खरेदी करा किंवा भाड्याने घ्या हे काही सांगणार नाही आहे. पण घर खरेदी करताना किंवा भाड्याने घेतल्यावर त्याचे इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला कसे आणि कोणते फायदे मिळतात हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. होम लोनला मराठीत काय म्हणतात माहीत असेल तर लगेच कमेंट करा. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला घर खरेदी करताना मिळणाऱ्या टॅक्स बेनिफिट्सबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर घर भाड्याने घेतल्याचे फायदे. आता जर तुम्ही घर खरेदी करताय तर प्रामुख्याने 4 टॅक्स बेनिफिट्स तुम्हाला मिळू शकतात. पहिलं आहे इंटरेस्ट. जर तुम्ही घर खरेदी करताय आणि त्यासाठी तुम्ही एखादं होम लोन घेतलंय तर त्या होम लोनवरती तुम्ही जो काही व्याज भरताय, इंटरेस्ट भरताय, त्याचा तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये बेनिफिट मिळतो. तुम्ही जर ते घर स्वतःच्या राहण्यासाठी घेतलं असेल तर वर्षाला 2 लाखापर्यंत इंटरेस्टचा तुम्ही टॅक्स बेनिफिट क्लेम करू शकता. दुसरं आहे प्रिन्सिपल रिपेमेंट ऑफ होम लोन. प्रिन्सिपल रिपेमेंट म्हणजे काय तर मुद्दलची परतफेड करणं. तुम्ही जर घर खरेदी करताय आणि त्यासाठी होम लोन घेतलं आहे तर त्याची लोनची जी काही प्रिन्सिपल रिपेमेंट करताय त्याचं तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाखापर्यंतचा टॅक्स बेनिफिट क्लेम करू शकता. पण एक लक्षात ठेवा की ही 1.5 लाखाची जी मर्यादा आहे त्यामध्ये इतर गुंतवणूक जसं की PPF आहे, ELSS आहे किंवा लाईफ इन्शुरन्स प्रीमियम आहे यांचासुद्धा समावेश आहे. त्यामुळे हे सगळं मिळून तुम्हाला 1.5 लाखाची मर्यादा आहे. तिसरं आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी. तुम्ही घर खरेदी करताना जी काही स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशन फी भरता त्याचासुद्धा तुम्ही 80C अंतर्गत 1.5 लाखापर्यंतचा टॅक्स बेनिफिट क्लेम करू शकता. पण तुम्ही ज्या वर्षात ती स्टॅम्प ड्युटी भरताय किंवा ती रजिस्ट्रेशन फी भरताय त्याच वर्षात तुम्हाला हा बेनिफिट क्लेम करता येईल. चौथं आहे ॲडिशनल इंटरेस्ट ऑन अफोर्डेबल हाऊसिंग. आता जर तुम्ही अफोर्डेबल हाऊसिंग अंतर्गत घर खरेदी करताय आणि त्याच्यासाठी एखादं होम लोन घेतलं आहे तर त्यात तुम्हाला ॲडिशनल 1.5 लाखाचा टॅक्स बेनिफिट मिळेल. म्हणजे पॉईंट नंबर 1मध्ये जो काही मी 2 लाखाचा टॅक्स बेनिफिट सांगितला इंटरेस्टचा त्याच्या व्यतिरिक्त हा 1.5 लाखाचा टॅक्स बेनिफिट आहे. पण महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही जे काही घर घेताय ते अफोर्डेबल हाऊसिंग अंतर्गत आलं पाहिजे. तुमच्या घराची किंमत 45 लाखाच्या आत पाहिजे आणि तुमचं जे काही होम लोन आहे ते 1 एप्रिल 19 ते 31 मार्च 2022 मध्ये जर सँक्शन झालं असेल तर तुम्हाला हा ॲडिशनल 1.5 लाखाचा टॅक्स बेनिफिट मिळेल. आता जर तुम्ही एखादं घर खरेदी केलं आहे आणि 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळानंतर तुम्ही जर ते घर विकायला गेलात किंवा विकलात तर त्यावरती होणाऱ्या प्रॉफिटवरती तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागेल. मग आता हा लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स कसा लागतो, किती टक्के लागतो हे मी एपिसोड नंबर 11 मध्ये सांगितलेलंच आहे. तुम्हाला जर त्याच्यावरचा टॅक्स वाचवायचा असेल तर तो कसा वाचवायचा हे सुद्धा मी एपिसोड 52 मध्ये सांगितलेलं आहे. दोन्ही एपिसोडच्या लिंक तुमच्या स्क्रीनवरती आहे, तुम्ही त्या पाहू शकता. आता हे झालं घर खरेदी करतानाचं. पण जर तुम्ही भाड्याने राहिलात तर तुम्हाला 2 टॅक्स बेनिफिट्स मिळू शकतात. पहिलं आहे HRA अलाउन्स. जर तुम्ही नोकरदार असाल आणि भाड्याने राहताय म्हणजेच काय तर सॅलरीड पर्सन आहात आणि रेंटवर राहताय तर तुम्ही HRAचा लाभ घेऊ शकता. HRA बेनिफिट पुढील 3 पैकी सर्वात कमी असलेल्या गोष्टीवर अवलंबून आहे. पहिलं आहे की प्रत्यक्षात किती HRA मिळाला आहे म्हणजे तुमच्या सॅलरीमध्ये ॲक्च्युअल HRA अमाऊंट किती आहे. दुसरं आहे पगाराच्या 50% किंवा पगाराच्या 40% रक्कम. जर तुम्ही मेट्रो सिटीत भाड्याने राहताय तर पगाराच्या 50% रक्कम कॅल्क्युलेट केली जाईल आणि जर तुम्ही नॉन मेट्रो सिटीमध्ये राहताय तर पगाराच्या 40% रक्कम कॅल्क्युलेट केली जाईल. आणि तिसरं आहे की वर्षाला तुम्ही जे काही भाडं भरताय त्याच्यातून तुमच्या पगाराच्या 10% रक्कम वजा करून आलेली रक्कम. आता ह्या तिन्ही रकमांपैकी जी सर्वात कमी असेल ती तुमच्या हातात HRA टॅक्स बेनिफिट म्हणून कन्सिडर होईल. ती तुमच्या त्या वर्षाच्या टॅक्सेबल इन्कममधनं वजा केली जाईल आणि उर्वरित रकमेवरच तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. दुसरं आहे की प्रॉपर्टीची काळजी न करता फ्लेक्झिबिलिटी मिळणं. आता घर खरेदी करताना मिळणारे टॅक्स बेनिफिट्स हे महत्त्वाचे असले तरी पण भाड्याने राहिल्यास फ्लेक्झिबिलिटी मिळते. म्हणजे काय तर प्रॉपर्टीच्या टॅक्सची, प्रॉपर्टीच्या रिपेअर्सची, मेंटेनन्सची चिंता करण्याची गरज नाही. शिवाय बचत केलेले पैसे तुम्ही इतर ठिकाणी गुंतवून त्यावरती उत्पन्न कमवू शकता. थोडक्यात काय तर घर खरेदी करावं की भाड्याने घ्यावं ह्याचं उत्तर तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि तुमच्या फायनान्शियल गोल्सवरती अवलंबून आहे किंवा लाँग टर्म गोल्सवरती अवलंबून आहे.
जर तुम्हाला लाँग टर्म स्टॅबिलिटी हवी आहे आणि होम लोनवरती भरलेल्या किंवा होम लोनवरती मिळणाऱ्या टॅक्स बेनिफिट्स घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी घर खरेदी करणं योग्य ठरू शकतं. आणि जर तुम्हाला प्रॉपर्टीची चिंता नाही करायची आहे, त्याच्या मेंटेनन्सच्या झंझटीत पडायचं नाही आहे, फ्लेक्झिबिलिटी हवी आहे, तर तुमच्यासाठी भाड्याने राहणं योग्य ठरू शकतं. सो ह्या दोन्हीमध्ये काही ना काहीतरी फायदे आहेतच. पण तुमच्या फायनान्शियल गोल्स आणि लाईफस्टाईलच्या दृष्टीने तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी विचारात घेऊन योग्य तो निर्णय घ्या. तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही शंका असतील किंवा या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट करू शकता किंवा आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.